नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असलेल्या लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीत योजनांचा लाभ कमी। शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती। शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधित उल्लेख मात्र TV9 ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता, तर बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता। मुख्यमंत्री मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई करणार याकडे लक्ष। पुणे गर्भवती प्रकरणी ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल आज पुणे पोलिसांना जाणार। अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य महिला आयोगाची 5 वाजता पत्रकार परिषद। मंगेशकर कुटुंबियांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद। दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकरांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा होणार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर काय बोलणार याकडे लक्ष। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील थकीत मिळकत कराबाबत पालिकेत सुनावणी होणार। 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत, पुढील 2 दिवसात सुनावणी। भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल। डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे। भाजपा आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया। मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार। राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी येणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2 मोठ्या घोषणा केल्यात। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता। लेखक अनिल थत्ते यांनाही महाजनांकडून नोटीस। आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्यानं कारवाई। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियेंवर कारवाई। 22 हजारांसाठी सिद्धिविनायक बिडवलकरची नग्न करून मारहाण करत हत्या। सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव, तर आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण? वैभव नाईक यांचं फेसबुक पोस्ट करत सवाल। वक्फवरील राज्य सरकारची कारवाई 2011च्या अहवालावर अवलंबून। 2012 मध्ये मंत्रालयात लागलेल्या आगीत वक्फ चौकशी समितीचा अहवाल जळून खा। 2015 मध्ये पुन्हा तयार करण्यात आलेला हा अहवाल आता राज्य सरकारच्या कृती आराखड्याचा मुख्य आधार। नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्या काँग्रेसची सद्भावना रॅली। सद्भावना रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार। रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार सहभागी होणार। कोल्हापूरच्या कागलचे संजय घाटगे आणि अमरीश घाटगे भाजपात प्रवेश करणार। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजप कार्यालयात होणार पक्षप्रवेश। अश्विनी बिंद्रे हत्येत आरोपी अभय कुरुंदकरला मदत करणारे पोलीस अडचणीत येणार। सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मदत करणाऱ्या पोलिसांची नावं कोर्टाकडे दिली आहेत। MPSCच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार। राज्यसेवेची परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी। दरम्यान पुणे पोलिसांनी MPSCच्या आजच्या आंदोलनाची परवानगी नाकारली। सलमान खानला धमकी देणाऱ्या गुजरातच्या वडोदरातून अटकेत। धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याची माहिती। मयंक पांड्या असं अटक केलेल्या तरुणाचं नाव। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये कुकरीनं केक कापत वाढदिवस। DJ क्रिटेक्सचा कुकरीनं केक कापतानाचा व्हिडिओ समोर। पुण्यातील 4 मोठ्या रुग्णालयांना फ्री बेडचा कोटाही पूर्ण न केल्याची बाब उघड। रुग्णालयांनी पालिकेच्या सवलती मिळवल्या, मात्र फ्री बेड योजनेतून उपचार नाही। पालिका यावर कारवाई करणार का याकडे लक्ष। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। नाशिकमध्ये अवकाळीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान टाळण्यासाठी रात्री कांदा काढणीचा प्रयोग सुरू। शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी मोठी कसरत। मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहील। हवामान खात्याचा अंदाज। वाढत्या तापमानामुळे नागपूर जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागात हिट ॲक्शनचा प्लॅन। जिल्ह्यातील 56 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये शीतकक्ष स्थापन। सोलापुरात सोमवारी 42.2 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद। महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद सोलापुरात। यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम कालच्या तापमानानं मोडला। धाराशिव जिल्ह्यात 3 दिवस उष्णतेची लाट राहणार। तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचण्याची शक्यता। हवामान अभ्यासकांनी वर्तवला अंदाज।